मला अजूनही आठवतंय, की विशाल नंतर इतका शांत झाला, की तो फक्त तिथे बसायचा. जी त्यांची रूम होती जेल जी टोलीवाडा. हां, टोळीवाडा. तिथे बसायचा आणि तिथून फक्त तो ऑब्झर्व्ह करायचा. काहीतरी खायचा तो, काहीतरी खात असतो. तर तिथे खाऊन तो फक्त ऑब्झर्व्ह करायचा कोण काय करतंय आणि ज्या मोमेंटला राखी घरात आली, त्या मोमेंटला त्याला सगळं माहिती होतं, की ही आता काय-काय कारनामे करणार आहे. तो सगळ्यांना सांगत होता, "अरे वो वैसी आहे, तर ती तशीच आहे." मला राखी आणि तुझ्या रिलेशनबद्दल ऐकायचंय, की ते नातं किती घट्ट आहे? अरे, राखी आणि मी बाहेर खूप घट्ट मित्र आहोत. म्हणून एका वेळेला मला खूप राग आलेला तिच्यावर. कारण मला माहिती आहे राखी कशी आणि राखी काय करणार आहे हे पण मला माहिती आहे. 10 वर्ष तिला ओळखतो. आता ती काल मला फोन केला. आज दुबईला मी, शिवानी, ती काल 22 काल होतं. काल हं. दुबईला चल तू चल. मी बोललो, "अरे आता झोपू दे, 2-3 नेक्स्ट ट्रिपला येतो." तर खूप घट्ट मित्र आहोत आम्ही. आत्ता एक फोन केल्यावरती येईल, मुंबईत असेल तर. तिचा बर्थडे माझ्या क्लबमध्ये झालाय वाह! लास्ट आणि लास्ट बर्थडेला एका फोनवर तिच्या मी आणि शिव दुबईला गेलोय. तर तुम्हाला त्याच्यात म्हणजे दुबईला जाणं असं उठून कुणाच्या बर्थडेला एवढे घट्ट मित्र आहोत. ती जेव्हा घरात आली, एकतर तिला बघून खूप बरं वाटलं, की अरे माझी मैत्रीण आली. नंतर विचार आला, की गेममध्ये राखी कोणाचीच मैत्रीण नाहीये. ड्युअल फिलिंग होतं. एक खुशीचा आणि एक वाट लागणार आहे त्याचं. पण मी तिला चांगलं ओळखतो. तिला कसं हँडल करायचं ते मला माहिती आहे. आणि ती अशी म्हणजे राखी सावंत खूप वेगळी आहे. म्हणजे तिने माझ्यावर जिरा टाकला, हळदी टाकली, मिरचं, पाणी सगळं टाकलं आणि मी तिला बोललो, की मी ट्रिगर होणार नाही. ती ती ॲक्चुअली ती खूप तिला राखी सावंत ट्रिगर केलं आणि कोण ट्रिगर होत नाही, असं होत होत नाही. नाही. पण मी नाही झालो आणि ती ती खूप चिडली त्याच्यावर. बाहेर गेली, खूप रागावली आणि तिचं संपलं तिथे. दॅट इज व्हॉट राखी सावंत इज. कारण अर्ध्या तासानंतर ती येऊन मला बोलते, "1 चम्मच कॉफी दे." आणि म्हणलं, "आता तू माझ्यावर मिरचं टाकलंय." म्हणलं, "हां, ते नंतर 1 चम्मच कॉफी दे, नंतर बोलूया." तर राखी सावंत इज लाइक दॅट अँड माय रिलेशन विथ राखी सावंत इज लाइक दॅट, की आम्ही एकमेकांवर रागावू शकतो, भांडू शकतो, पण मैत्री सोडू शकत नाही. अगदीच. हे खूप छान आहे आणि आपण पटकन जज करतो. आम्ही आम्ही पटकन जज करतो किंवा आम्ही पटकन सोशल मीडिया बघून किंवा काही माणसांना 100 दिवस बघून हा असाच असेल, हे पटकन जज करून माणसं कमेंट करतात. पण आता मी जेव्हा तुझ्याशी बोलते मला 99.99% पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मला माहिती आहे, की तू 100 दिवस किती एनर्जी घेऊन जगलायस. एकच शेवटचा प्रश्न आहे. विशाल रिग्रेट आहे, की काही गोष्टी राहिल्या करायच्या? ह्या केल्या असत्या तर कदाचित मी ट्रॉफी जरा जवळ असती. नाही, खरं सांगितलं तर नाही. मी असाच आहे. परत जर हे गेम खेळलो तर असाच खेळेन. जे आहे ते आहे. मी नेहमी बोललोय, की मी पडतो, उठतो, परत पडतो, परत उठतो, पण थांबत नाही. चुकतो, शिकतो, परत चुकतो, परत शिकतो, पण माघार घेत नाही. मी तसाच आहे. हा गेम पण तसाच खेळला असता. परत एकदा मला बिग बॉसच्या घरी तुम्ही टाकलत, तर सिच्युएशनप्रमाणे जो मला येतं तसं मी खेळतो. माझी जर्नी माझ्या बाबांनी ॲक्चुअली एका सेंटेन्समध्ये खूप चांगल्या रीतीने सांगितली आहे. ते जर हं. प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असेल तर. जेव्हा माझं एलिमिनेशन झालं, तेव्हा बाबांनीच केलेलं. बाबा हॅड हं. कम इंटू द हाऊस आणि रितेश भाऊंना बाबा खूप आवडतात. कारण रितेश भाऊ इज अ तिरुपती. जेनेलिया वहिनी आणि रितेश भाऊ हं. आर तिरुपती हं. भक्त. हं. आणि बाबा तसेच आहेत. तर ते गोविंदा, गोविंदा म्हणून रितेश भाऊ आणि बाबांबरोबर खूप कनेक्शन आहे. आणि त्याने मला बाबांना विचारलं एक गोष्ट, की "कैसा खेला ये? और क्या लगता है कैसा था?" बाबांनी एक सेंटेन्समध्ये सांगितलं, की "बचपन से जैसा ज़िंदगी ने इसको बनाया, ये वैसा था." आणि वाह! ते जर समजलं ना लोकांना, हां. की लाईफने मला जसं बनवलं ना, मी तसा घडत गेलो आणि पुढेही तसंच घडत जाणार जसं लाईफ मला बनवेल. तर त्यात काय फेकनेस आणि काय, हाच विशाल कोटे नाही, हाच रिअल आहे. मला 6 दिसतो, तुम्हाला 9 दिसेल. तुमचं 9 मला बघायचंच नाही. माझं 6 पण तुम्ही नका बघू हो. मी माझ्या 6 मध्ये खुश आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.